नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेह संग्रह टॅरोवरती. मेष राशी, आज आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी अर्जंट मेसेज म्हणजे तातडीचा संदेश आला आहे महादेवांकडून. तर काय असणार आहे, तर पटापट आपली एनर्जी एक्सचेंज करा आणि महादेवांशी कनेक्ट व्हा. चॅनलला एनर्जी एक्सचेंज करा म्हणजे सबस्क्राईब करून, लाईक करून, कारण की विदाऊट एनर्जी एक्सचेंज तुम्हाला रिडिंग ही लागू होऊ शकत नाही. त्यामुळे मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर. महादेवांशी कनेक्ट व्हा, त्यांना विचारा माझ्यासाठी काय संदेश आला आहे, काय जाणून घेणे गरजेचे आहे माझ्यासाठी, विचारा त्यांना. तुमची ऊर्जा सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र अशा आध्यात्मिक परिवर्तनाच्या म्हणजे स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशनच्या टप्प्यातून जात आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात महादेवांची ऊर्जा सक्रिय होते तेव्हा ती जुन्या निरुपयोगी गोष्टींचा नाश करून नवीन निर्मितीची वाट मोकळी करत असते. सध्या तुमच्या मनात आणि आयुष्यात जे काही वादळ सुरू झाले आहे ते केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, या तुमच्या आत्म्याला अधिक परिपक्व आणि बलवान बनवण्यासाठी आले आहे. तुमच्या मेष राशीच्या अग्नितत्वामुळे तुमच्यात कमालीची क्षमता आहे, परंतु तुम्ही बाहेरील परिस्थिती आणि अंतर्गत भीती यांनी तुम्हाला घेरलेले आहे. हे वाचन तुमच्या भूतकाळातील वेदना, वर्तमान काळातील कोंडी आणि भविष्यकाळातील उज्ज्वल संधी या तिन्हींना जोडणारा एक मार्गदर्शक प्रकाश आहे. व्यावसायिक पातळीवर सध्या तुम्ही अशा एका वळणावर आहात जिथे तुम्हाला कमालीची मरगळ आणि असंतोष जाणवत आहे. तुम्ही करत असलेल्या कष्टांचे योग्य फळ मिळत नसल्याची भावना तुमच्या मनात घर करून बसली आहे, ज्यामुळे कामातील रस पूर्णपणे निघून गेला आहे. अनेकदा चांगल्या गोष्टी समोर असूनही जुन्या अपयशाच्या भीतीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तुम्ही त्या स्वीकारण्यास कचरत आहात. परंतु विश्वाची ऊर्जा सांगत आहे तुमच्यासाठी प्रगतीचा एक अत्यंत ऊर्जावान आणि नवा मार्ग खुला होत आहे. तुमच्या डोक्यात एखादी नवीन कल्पना असेल किंवा नवीन व्यवसायाचा विचार असेल तर ती केवळ एक कल्पना नसून महादेवाने दिलेला संकेत आहे. सध्या जरी सर्व गोष्टी थांबल्यासारख्या वाटत असल्या तरीही हा थांबा तात्पुरता आहे. या वेळेचा वापर कोणतीही घाई न करता नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि योजना आखण्यासाठी करा. लवकरच तुमच्या आर्थिक स्थितीत एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. फक्त तुम्हाला जुन्या निराशावादी मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. भावनिक पातळीवर तुम्ही सध्या प्रचंड संवेदनशील आणि एकटेपणाच्या काळामधून जात आहात. नात्यांमध्ये झालेला विश्वासघात, गैरसमज किंवा जवळच्या व्यक्तीने तुम्हाला न समजून घेणे यामुळे तुमच्या मनाला मोठी जखम झाली आहे. या दुःखातूनच स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतःभोवती एक भावनिक भिंत तयार केली आहे, ज्यामुळे तुम्ही नवीन लोकांना किंवा चांगल्या भावनांना स्वतःजवळ येऊ देत नाही आहात. भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्या त्यांचा विचार करून तुम्ही तुमच्या वर्तमानाचा आनंद गमावत आहात. जर एखादे नाते तुम्हाला सतत मानसिक त्रास देत असेल तर तिथे थोडे अंतर ठेवणेच योग्य ठरेल. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःच्या आत्मसन्मानाला तुम्ही प्राधान्य द्या. ही वेळ स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःला भावनिक दडपणातून मुक्त करण्याची आहे. तुमच्या आरोग्याचा जर विचार केला तर सध्या तुमची शारीरिक ऊर्जा खूप खालावलेली, थकलेली जाणवत आहे, ज्यामुळे मुख्य कारण तुमचे ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार आहे. रात्रीच्या वेळी विचारांचे चक्र इतके वेगाने फिरत आहे की तुम्ही शांत झोप लागणे तुम्हाला आता कठीण झाले आहे. भविष्याची अनामिक भीती आणि भूतकाळातील कटू आठवणी यामुळे रात्रीची अस्वस्थता तुमची वाढत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, दैनंदिन ऊर्जेवर होत आहे. हा त्रास शारीरिक आजार नसून पूर्णपणे मानसिक दडपणामुळे निर्माण झाला आहे. तुमच्या मनातील भीती ही वास्तवापेक्षा कितीतरी पटीने मोठी भासत आहे. यावर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांना शांत करावे लागेल. रात्री झोपल्यामुळे स्वतःला पूर्णपणे चिंतामुक्त करून सर्व भार महादेवांवर सोडून देण्याची मानसिकता तयारी ठेवा, ज्यामुळे मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुम्हाला शांतता लाभेल. नात्यांमध्ये मिळालेला दगा किंवा उपेक्षा यांमुळे तुमच्या मनावर जे आघात झाले आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात आधी स्वतःला दोष देणे बंद करा. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने खूप निष्पाप आणि उतावळ्या असतात.
ज्यामुळे त्या नात्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देतात आणि शेवटी निराशा पदरी पडते. ऊर्जेचे शुद्धीकरण करा. तर काय करायचं, ज्या व्यक्तीने तुम्हाला मानसिक त्रास दिला आहे त्यांना मनातून तुम्ही मुक्त करा. जोपर्यंत तुम्ही त्यांना मनात धरून ठेवाल तोपर्यंत तुमची सकारात्मक ऊर्जा ब्लॉक राहील. महादेवांना वैराग्याचे प्रतीक मानले जाते. त्यांच्याकडून शिका की जे आपले नाही त्याचा मोह सोडणेच म्हणजे खरी शांतता आहे. भावनिक सीमा निश्चित करा. प्रत्येकासाठी उपलब्ध राहणे बंद करा. लोकांना तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. स्वतःभोवती एक निरोगी सीमा, हेल्दी बाउंड्रीज तयार करा. सध्या तुमचे पूर्ण लक्ष स्वतःचे करिअर घडवण्यावर आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यावर केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल तेव्हा जगही तुम्हाला महत्त्व देईल. रात्रीच्या वेळी तुमच्या मनात येणारे विचार हे जुन्या आठवणी आणि भविष्याची चिंता यामधून निर्माण होतात. हा मानसिक ताण दूर करण्यासाठी आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी काही उपायांचा तुम्ही दिनक्रमात समावेश करा. मी तुम्हाला सांगते काय उपाय करायचा तो. पहिला उपाय भैरव मुद्रा किंवा ध्यान. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करून तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. श्वास आत घेताना ओम आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय असा मनातल्या मनात उच्चार करा. हा जप तुमच्या मेंदूतील विचारांची गती मंद करेल आणि तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत करणार. दुसरा वापर, जलतत्वाचा वापर. रात्री झोपण्यापूर्वी तुमचे हात, पाय आणि चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. पाण्यात थोडेसे खडे मीठ, रॉक सॉल्ट टाकून त्याने पाय धुतल्यास तुमच्या शरीरातील संपूर्ण दिवसाची नकारात्मक ऊर्जा आणि थकवा निघून जातो. यानंतर कपाळावर आणि छातीवर थोडेसे अत्तर किंवा कापुराचा तेल चोळा. तिसरा उपाय, चिंता महादेवांवर सोपवणे. झोपताना पलंगावर पडून राहून विचार करण्याऐवजी मनात एक दृढ भावना आणा की माझे भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही महादेव तुमच्या हातात सुरक्षित आहेत. आता माझी सर्व काळजी मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. हे मानसिक समर्पण तुम्हाला एका क्षणात चिंतामुक्त करेल. रात्री झोपण्यापूर्वी करायच्या 5 मिनिटाच्या ध्यानाची अचूक पद्धत तुम्हाला सांगते मी. हे ध्यान तुमच्या मेंदूतील विचारांची गती कमी करून तुमच्या मनाला शांत करेल. रात्री झोपण्यापूर्वी अगदी 5 ते 10 मिनिटं आधी तुमचे हातपाय, चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर बेडवर किंवा जमिनीवर पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा. तुमचे दोन्ही हात तुमच्या गुडघ्यांवर ठेवा. हलकेच डोळे बंद करा आणि शरीराला पूर्ण सैल सोडा. कोणत्याही विचारांशी न खेळता फक्त तुमच्या नाकातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मागाशी जो उपाय सांगितला तो तुम्ही करा. असा 5 मिनिटं केल्यावर दोन्ही हात जोडून म्हणा, हे महादेवा, माझ्या मनातील सर्व चिंता, भीती आणि विचार मी तुमच्या चरणी सोपवत आहे. आता मला शांत झोप लाभू द्या. यानंतर लगेच झोपी जा. आता नात्यांमधील कटू आठवणी विसरण्यासाठी महादेवांचे विशेष स्तोत्र. नात्यांमधील भावनिक वेदना, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा मनातून उपटून टाकण्यासाठी शिवतांडव स्तोत्र किंवा शिव अष्टकम ऐकणे किंवा वाचणे अत्यंत प्रभावी मानले जाते. कसे करावे? जर तुम्हाला ते स्वतः वाचणे कठीण वाटत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी घरात मोबाईलवर अत्यंत संत आणि मधुर आवाजातील शिव अष्टकम किंवा रुद्राष्टकम ऑडिओ स्वरूपात लावून फक्त शांतपणे ऐका. याचा फायदा काय होतो तर या स्रोतांमधील ध्वनी लहरी म्हणजेच व्हायब्रेशन तुमच्या हृदयाच्या चक्राला म्हणजे हार्ट चक्र बरे करतात. यामुळे भूतकाळातील व्यक्तींबद्दल असणारा राग, अस्वस्थता आणि वेदना हळूपणे कमी होऊन मनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. हे दोन्ही उपाय अत्यंत शक्तिशाली आहेत आणि अवघ्या काही दिवसातच तुम्हाला तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थितीत मोठा सकारात्मक बदल जाणवू लागेल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.